नमस्कार, बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत। बातमी आहे रेशनिंगच्या काळ्या बाजाराची चोरी संदर्भातली। नाशिक ग्रामीण पोलिसांची जोरदार कारवाई, सरकारी रेशनचा काळा बाजार थांबवण्यात पोलिसांना मोठे यश। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांची कारवाई, 200 पोती तांदूळ आणि 45 पोते गहू जप्त करण्यात आले आहे। 27 सप्टेंबरच्या रात्री विंचूर निफाड रोडवरील देवकी लॉन्च जवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या सुनियोजित सापळ्यात एक आयशर टेम्पो MH15 JC 1917 आणि MH पिकअप MH15 GV 9117 या गाड्यामध्ये या दोन्ही वाहनातून 200 पोती तांदूळ आणि 45 पोती गहू एकूण 25,700,000 रुपयांचा सरकारी माल जप्त करण्यात आला। यामध्ये आरोपी राहुल करपेला रंगेहात अटक करण्यात आली आहे। जीवनावश्यक कायदा 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सरकारी धान्याचा काळा बाजार मोडून काढण्यासाठी SP बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने हे मोठे यश मानले जात आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी ब्युरो विंचूर। अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।